10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर दुपारी 2:30 वाजता अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला। पण मला एक प्रश्न पडतो, हे सगळं थरार नाट्य 10 नोव्हेंबरला घडलं, तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठं आहे? शेजारी महाबळेश्वरला? मग काल एवढं मोठं टेन्शन होतं, 2-4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहे महाराज? 10 नोव्हेंबरला महाराजांनी दुपारी 2:30 वाजता खान ठार मारला आणि त्याच रात्री 9 वाजता महाराजांचं सैन्य सशस्त्र सज्ज झालं। महाराजांनी घोड्यावर टाच मारली आणि हर हर महादेवचा जागर झाला। महाराजांचं सैन्य सुसाट सुटलं। बघता बघता वाई प्रांत जिंकला। महाराज सातारा प्रांतात शिरले, सातारा प्रांत काबीज केला। महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात शिरले, वारणा नदीचं खोरं जिंकलं। महाराज कोल्हापूर प्रांतात गेले, कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला। उन्हापुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा कब्जात महाराजांनी घेऊनही टाकला। शत्रूला वाटलंही नसेल की खान मारून महाराज एवढ्या लवकर येतील, शक्यच नाही। हेच तर महाराज शिकवतात, लक्ष्य साधायचं असेल तर आराम नको।